नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनल जिजाऊ नेट कॅफे या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे ज्ञानराधा मल्टी स्टेट असेल किंवा साईराम मल्टी स्टेट असेल किंवा राजस्थानी मल्टी स्टेट असेल, याबाबत जो या बँकेचा जो घोटाळा झालेला आहे, घोटाळाच म्हणता येईल याला एक प्रकारे, कारण जे या बँकेचे संचालक आहेत, जर ज्ञानराधा मल्टी स्टेटचा विचार केला आपण तर जर सुरेश कुटे असेल किंवा जर आपण ओम साईरामचा जर विचार केला तर त्यांचे जे संचालक असेल, जे संचालक मंडळी असेल, ते फक्त समोर येऊन तारीख पे तारीख असंच देत आहेत। यातमधील या संशयाच्या भोवऱ्यामधील असलेली जी सर्वात मोठी पतसंस्था जी आहे, जी सर्वात मोठी जी मल्टी स्टेट आहे ती आहे ज्ञानराधा मल्टी स्टेट। याचे जे संचालक आहेत सुरेश कुटे यांनी नुकतंच अगोदरच लाईव्ह येऊन आपल्याला सांगितलेलं होतं की 21 मे ही जी डेट आहे ही त्यांची फायनल डेट असणार आहे। त्यानंतर बऱ्याचशा शिष्टमंडळाच्या बैठकी सुद्धा झाल्या, शिष्टमंडळ स्थापन करण्यात आली, SP साहेबांच्या मध्यस्थीने शिष्टमंडळ स्थापन करून त्यांच्या बऱ्याचशा सामान्य असं बैठकी घेण्यात आल्या, ज्यामध्ये 21 मे ही त्यांनी एक फायनल डेट दिलेली होती। त्यांनी असं सांगितलेलं होतं की त्यांचे BG असेल, कंप्लायन्सेस असेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत। त्यांना आता कुठलीही टेन्शन राहिलेलं नाही, कुठलीही अडचण राहिलेली नाही, आता फक्त वेळ आलेली आहे ती पैसे देण्याची। असं एवढं सगळं असताना जर त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला 21 तारखेला BG कंप्लीट झाली, त्यांचं लोन त्यांनी ज्या प्रॉपर्टीवर लोन केलं ते लोन अप्रुव्हल झालं, लोन अकाउंटला आलं, BG झाली, कंप्लायन्सेस झाल्या, या सर्व गोष्टी झाल्या, तर नेमकं ठेवीदारांना त्यांच्या ठेवी का मिळत नाहीये? अशामध्येच जे सामान्य वर्ग जो आहे, सामान्य ठेवीदार जो आहे तो आक्रमक होताना आपल्याला कुठेतरी दिसत आहे। याच्याच अंतर्गतून त्यांनी याच अनुषंगाने त्यांनी काल जो व्हिडिओ लाईव्ह येऊन त्यांनी जो सांगितलं त्यामध्ये त्यांनी बरेचसे नवीन नवीन शब्द वापरले, ज्यामध्ये त्यांनी कंप्लायन्सेस सांगितले, BG सांगितल्या, फेमा सांगितल्या। या सर्व गोष्टींचा कुठे साहेब नेमकं सर्वसामान्य व्यक्तींना काय कळणार आहे? यांना फेमा नको, BG नको, त्यानंतर तुमचं कोणत्याही गोष्टी नको, या इंग्लिश सांगताय तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या कुठल्याही नको, फक्त त्यांना तुमचं आउटपुट पाहिजे। फक्त त्यांच्या ज्या ठेवी आहेत, स्वतःच्या ज्या ठेवी आहेत ते त्यांना पाहिजे। स्वतःच्या ठेवी देऊन तुम्ही त्यांना ठेवी देऊन मोकळ्या करा ना। तुमचा BG असेल, कंप्लायन्सेस असेल, या गोष्टी तुम्ही सांगूच नका, कारण जो सर्वसामान्य जो ठेवीदार आहे तो या ठिकाणी कुठेतरी रगडला जात आहे। म्हणजे त्याची जी मानसिक हानी आहे, धन हानी आहे ती होत आहे, कारण तुम्ही फक्त ऑनलाईन येऊन बैठक घेता, तारीख देता, त्यानंतर कुठली तुमची म्हणजे कुठली मूव ऑन होत नाही, काही होत नाहीये। अशामध्ये नेमकं सर्वसामान्य व्यक्तींनी कुठे जाऊ घ्यायचे? तुमचा जो जुना स्टाफ होता तो स्टाफ सुद्धा तुमच्याकडे राहिलेला नाहीये। अशामध्ये जो तुम्ही नवीन स्टाफ भरला त्यांना सुद्धा कन्फर्मेशन नाहीये की तुम्ही पेमेंट देणार आहात किंवा नाही देणार आहात, तर तुमची पेमेंट देण्याची प्रोसेस काय असणार आहे। आणि एवढं सगळं असताना तुम्ही नवीन स्टाफ भरला, यामधून नेमकं असं दिसून येते की नेमकं नवीन स्टाफ काम करेल का? त्यांना ट्रेनिंग नाही, ते आले आणि डायरेक्ट बस। जो तुम्ही नवीन स्टाफ भरला कुठे जाईल त्यांना तुम्ही कमीत कमी किमान ट्रेनिंग द्या, नेमकं त्यांनी ग्राहकांशी कसं वर्तन करायचंय, ग्राहकांसोबत कसं वावरायचंय, कसं वागायचं आहे, नेमकं त्यांना फंड देण्याबाबत तुम्ही त्यांना सूचना द्या, आदेश द्या। असं सर्व असताना तुम्ही जर डायरेक्ट नवीन स्टाफ भरताय, अशामध्ये नेमकं सर्वसामान्य जनतेने काय करावं? नेमकं त्यांना सुद्धा नवीन स्टाफला सुद्धा माहिती नाहीये की नेमकं समोर काय प्रोसेस असणार आहे। तुम्ही समोर येणार, तुम्ही सांगणार, तुम्ही तारीख देणार, असंच कधीपर्यंत चालत राहायचं? जवळपास 6 ते 7 महिने उलटत गेले कुठे साहेब? आपण फक्त समोर येताय, माफी मागताय, तारीख पे तारीख देताय, समोरची तारीख देताय, आणखी वेळ मागताय, असं थोडी ना चालणार आहे। नेमकं सर्वसामान्य ठेवीदारांनी कुणाकडे बघावं? पोलीस प्रशासन सुद्धा आता बरेचशा ठिकाणी असे घडून आले की कुठे साहेबावर किंवा ज्ञानराधा मल्टी स्टेट असेल किंवा त्यांचा जो कुठे ग्रुप असेल यावरती जे कारवाई होत आहे, म्हणजे त्यांच्यावरती पोलीस केस दाखल होत आहेत। अशामध्येच तुमच्यावरती जर पोलीस केसेस जर दाखल होत असेल तर यामध्ये रखडला जाईल सर्व वर्ग, कारण जे पण आहे त्यामध्ये जर कधी खरं नुकसान होईल तर सामान्य वर्ग असणार आहे, ज्यामध्ये शेतमजूर असेल, ज्या गृहिणी असेल, जे रिटायरमेंट झालेले जे हेल्थ ऑफिसर असेल किंवा शिक्षक वर्ग असेल, यांचा जो फंड आहे, जे सर्वसामान्य व्यक्ती आहे, यांचं यामध्येच हा जो सर्व संभ्रम झालेला आहे, हा जो गोंधळ झालेला आहे, यामध्ये सर्वसामान्य वर्गाचीच जास्त जे आपण म्हणू शकतो की रगडण होणार आहे। नेमकं अशामध्येच तुम्ही समोर येता, तुमचे काहीतरी 2-4 इंग्रजी शब्द सांगता, BG सांगता, कंप्लायन्सेस सांगता, फेमा सांगता, तुम्ही असेच नवीन नवीन शब्द घेऊन येत राहणार, तर नेमकं सर्वसामान्य जनतेने काय करावे? कुठे साहेब आपल्याला हात जोडून आले सामान्य आहे, समाजाची बघण्याची जी दृष्टिकोन आहे, जी बघण्याची जी भावना आहे ती खूप सकारात्मक आहे। आपण त्या आपल्या प्रतिमेला काही डाग लागू देऊ नका आणि जेवढा लवकर होईल तेवढा लवकर शाखा सुरू करा। शाखा सुरू तर आणि फंड सुद्धा उपलब्ध करा, होईल तसे, पण जे सर्वसामान्य ठेवीदार आहे त्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्यास सुरुवात करा, जेणेकरून
जर आपल्याला कुठेतरी ठेवी मिळण्यास सुरुवात झाली तर सर्वसामान्य जो वर्ग आहे तो कुठेतरी थांबेल, हातबल होणार नाही, शांतता धरेल. अशामध्येच वाटल्यास तुम्ही टप्पे पाडा, तुम्ही लागलं तर 20-20 जणांचे टप्पे पाडा, असे करून सुद्धा तुम्ही पेमेंट देऊ शकता. टोकन नंबर द्या. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपल्या ज्या ज्ञानदाता मल्टीस्टेट जी शाखा आहे यामध्ये 2000 कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी आहेत. फक्त आपल्या ज्या शाखा आहेत त्या महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर 51 पेक्षा जास्त शाखा आहे. तुम्ही 51 पेक्षा जास्त शाखा असं सहजच बुडू देणार आहात का? तुम्ही तारीख पे तारीख देताय. फक्त तुमचं जर म्हणणं आहे अकाउंटला पेमेंट रिफ्लेक्ट झालेलं आहे, बीजी कंप्लीट झालेले आहे, तुमच्या कंप्लेन्स झालेलं आहे, फंड ट्रान्सफर झालेलं आहे, मग नेमकी अडचण कुठे येते? सर्वसामान्य व्यक्तीला या कुठल्याही गोष्टीची काही घेणं नाही कुठेच आहे. फक्त तुम्ही तुमचा जो फंड आहे, जो तुम्ही त्यांना आउटपुट देणार आहे, ते लवकरात लवकर तुम्ही उभे करा, जेणेकरून जो सर्वसामान्य वर्ग आहे त्याला कुठेतरी शांतता मिळेल. त्यांचे जे राहिलेले काम आहेत, बऱ्याचशा जणांचे मुलीचे लग्न राहिलेले आहे, कोणाच्या शिक्षणासाठी होते, त्यानंतर कोणाच्या आरोग्यासाठी, कोणाच्या दवाखान्यासाठी त्यांनी जमापुंजी, आयुष्याची जमापुंजी ठेवलेली होती आपल्या शाखेमध्ये. जर ती स्वतःची जमापुंजी स्वतःला मिळत नसेल तर नेमकं काय फायदा आपली शाखा असण्याचा? काय फायदा आपल्या एवढं मोठं ज्ञानदाता मल्टीस्टेट हे नाव असण्याचा? काय फायदा? आपल्याला सांगू इच्छितो, जे ज्ञानदाता हे जे नाव ठेवलेलं आहे आपण आपल्या आईच्या आणि वडिलांच्या नावावरती ठेवलेलं आहे, त्या नावाला कुठेही आपण गालबोट लागू देऊ नका. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांचे जे सर्वसामान्य वर्गाचा जो फंड आहे तो देण्याचा आपण प्रयत्न करा. आणि नुसता प्रयत्नच करू नका, तर लवकरात लवकर आउट द्या. कारण आपण फक्त समोर येता, हात जोडता, माफी मागता, शांततेचं आवाहन करता, अशाने कुठपर्यंत भागणार आहे? आपण असे कुठल्याही गोष्टी करू नका की जेणेकरून आम्हाला पण सुद्धा जो सर्वसामान्य जो व्यक्ती आहे, जो सर्वसामान्य जो ठेवीदार आहे तो कुठेतरी आक्रमक होईल. असं आपण सुद्धा कुठेही वर्तन करू नका. आपण आमच्या भावनांचा अंत बघू नका. कारण आम्ही जवळपास गेले 7 ते 8 महिने शांत आहोत. याचा अर्थ असा नाहीये ना की आम्हाला काहीही करता येत नाहीये. आम्ही सुद्धा मोर्चे वगैरे काढू शकतो, पण त्यातून आमचाच लॉस होणार आहे. आम्ही सुद्धा पोलीस केसेस करू शकतो, त्यातून आमचाच लॉस होणार आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे. पण आपण या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला हवा. आणि या गोष्टीचा नुसता विचार न करता आपण आम्हाला आमचे जे स्वतःचे फंड आहे ते देऊन आपली शाखा सुद्धा व्यवस्थित सुरू करावी, जेणेकरून आपला जो बिझनेस जो वृद्धिंगत होणार आहे तो सुद्धा मोठा होईल, कुठे ग्रुप मोठा होईल, तसेच ज्ञानदाता मल्टीस्टेट मोठे होईल. तिरुमाला ऑइल जो आपला जो ग्रुप आहे तो सुद्धा नावाने सुरू करा, त्याला सुद्धा जनता भरभरून प्रतिसाद देईल. कारण जर आपण कमबॅक केला तर साहजिक आहे की आपले जे सर्वसामान्य ठेवीदार आहे ते तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. याबाबतची जी आश्वासन आहे, जी ग्वाही ती मी आजच्या ठिकाणी तुम्हाला देतो. अशामध्येच जर आपल्याला माहितीच आहे, जे ज्ञानदाता असेल, ज्ञानदाताच्या पाठोपाठ ओम साईराम अर्बन असेल, साईराम अर्बन असेल किंवा राजस्थानी असेल किंवा मासाहेब जिजाऊ अर्बन असेल, यामध्ये मासाहेब जिजाऊ अर्बनचा जो घोटाळा झाला आत्ताच मागे जी निघालेली होती न्यूजपेपरला की त्यांचे जे एसपी आहे, बीड जिल्ह्याचे जे एसपी आहे, त्यांना रंगेहात अटक करण्यात आलं. लाच त्यांनी स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. अशामध्येच नेमकं हा जो मुद्दा आहे मल्टीस्टेट ठेवीदार, हा जो मुद्दा आहे हा नेमकं कुठेतरी लाचेमध्ये जातोय का, कुठेतरी रिश्वतमध्ये जातोय का, याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. तसेच आपण बघू शकतो, आपल्याला माहितीच आहे की साईराम अर्बन असेल, त्यांचे जे संचालक आहे परभणे, यांनी सुद्धा फक्त समोर येऊन त्यांनी सुद्धा हात जोडले, तारीख दिली. त्यांनी एक आव्हान असं केलं की जे त्यांचे ठेवीदार आहेत, जे कर्जदार आहेत, त्या कर्जदारांना त्यांनी कर्ज भरण्याचं जे आश्वासन केलं. तर त्यानंतरच त्यांनी असं सांगितलं की आमचं जो कर्ज जे आहे ते रिकव्हरिंग सुरू आहे, वसुली सुरू आहे. ज्यामध्ये आमचं जो कर्ज रिकव्हर झालं, वसूल झालं, तर आम्ही लवकरात लवकर शाखा सुरू करून लवकरात लवकर आपल्या समोर येऊन शाखा सुरू करून सर्वसामान्य ठेवीदारांना त्यांची ठेवी देऊ. राहिली दुसरी गोष्ट, जर कधी आपण राजस्थानी मल्टीस्टेटचा विचार जर केला तर राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतही असंच घडतंय, जिजाऊ मल्टीस्टेटच्या बाबतीतही असं घडतंय की नेमकं बीड जिल्ह्यामध्येच हा असा भूकंप का होतोय, ज्या मल्टीस्टेट आहेत त्या असं का होत आहे. राहिली दुसरी गोष्ट, येणाऱ्या सोमवारला आपण समोर येणार होता, समोर येऊन आपण फंडच्या बाबत ज्या येणारं स्पष्टीकरण आहे ते सांगणार होता. राहिला आता आजचा सोमवार येतोय, आपण अद्यापही कुठली अपडेट दिलेली नाहीये. अशामध्येच नेमकं सर्वसामान्य ठेवीदारांनी कोणाकडे बघावे, आशेने आपल्याकडेच बघू शकतात. आपणच त्यांना कुठेतरी आधार द्यावा आणि लवकरात लवकर फंड उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सर्वसामान्य जे ठेवीदार आहेत ते आक्रमक होणार नाही, शांततेत राहील. आणि राहिली दुसरी गोष्ट, ते नुसते आक्रमक होण्याचा प्रश्न नाहीये. राहिली दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना कुठेतरी त्यांच्या ज्या राहिलेल्या त्यांच्या अडचणी असेल, कोणाच्या शैक्षणिक अडचणी असेल, कोणाच्या सामाजिक अडचणी असेल, कोणाचं राहिलेलं लग्नकार्य असेल, ते सुद्धा लवकरात लवकर पार पडेल. आणि राहिली दुसरी गोष्ट, बरेचसे जे व्यावसायिक मित्रमंडळी आहेत ज्यांनी यामध्ये ठेवी इन्व्हेस्ट केलेल्या होत्या, त्यांचं फक्त एवढंच विषय होता की त्यांची सर्व्हिस भारी होती. जे तुम्ही सर्व्हिस देत होतात
त्यामध्ये तुम्ही अगदी प्रावीण्य होता, कारण तुमची शाखा सकाळी लवकर सुरू व्हायची. आपण रात्री जवळपास 7 ते 8 वाजेपर्यंत सर्व्हिस द्यायची. या अंतर्गतच याचा आपल्याला फायदा असा झाला की बरेचसे ठेवीदार आपल्यासोबत जोडले गेले, जेणेकरून आपल्या शाखेमध्ये जास्तीत जास्त ठेवी कशा ठेवता येईल हा ग्राहकांचा पहिली पसंती आपली बँक होती. ती यानंतरही आपली बँकच पसंत राहील. फक्त विशेष आपल्याला विनंती एवढीच आहे की आपण लवकरात लवकर आपले जे फंड आहे तो उपलब्ध करून द्यावा, आणि जेणेकरून सर्वसामान्य वर्गांना दिलासा मिळेल.